प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबारायांचा 4 चरणाचा तुमच्या माझ्या सर्वांच्या परिचयाचा असणारा भावपर भक्तिपर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडला. विठाल विठाल एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचं व्यापकतेचा आणि महानतेचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. एवढा मोठा परमेश्वर या शब्दाने देखील सांगता येत नाही, परंतु तो आपल्या भक्ताच्या भावाकरता किती छोटा होतो. तेने संपुष्टी राहावे. ज्याप्रमाणे आपण त्याची भक्ती करू ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. तुकोबाराय पुढे जाऊन म्हणतात, एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो, एवढा जगदानी. पण आपल्या भक्ताकडे काय मागतो? मागे तुळशी दळ पाणी, तुळशीचं पान मागतो. शेवटी तुकोबाराय म्हणतात, तो देव पुंडलिका करता आला, पुंडलिकाच्या नावा करता आला, आला नावा रूपा, पण सगळ्या जगाला सोपा झाला. तुका म्हणे झाला सोपा. विठाल विठाल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एवढा 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 म्हणजे नेमका केवढा. तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते वर्णन माझ्याच्याने होत नाही. स्वतः सांगतात, अरे देवा, अरे पांडुरंगा, जो रात्रंदिवस तुझ्या बरोबर होता, एकत्र जेवले, बरोबर फिरले, एका क्षणाचाही वियोग तुला सहन झाला नाही, अशा नवविधा भक्तीपैकी सख्य भक्ती ज्याने केली तो सख्यपणे अर्जुन, नर नारायण, सृष्टी जनार्दन एक रूप. 24 तास अर्जुन देवाच्या बरोबर राहायचा. तरी देवा तू कसा आहे, किती मोठा आहे, हे अर्जुनाला कळलं नाही. तुकोबाराय म्हणतात, अर्जुनाचं जाऊ द्या, ज्या यशोदा मातेने त्याचा सांभाळ केला ना, तिला देखील आपला मुलगा कसा आहे, किती मोठा हे कळलं नाही. कारण एक दिवस यशोदा माता घरामध्ये काहीतरी काम करत असताना बाहेर जाऊन गुपचूप कृष्णानं माती खाल्ली. माती खाली बळीराम दादानी बघितल्यानंतर बळीराम दादा पळत पळत गेला आणि सांगितलं, आई अगं कृष्णानं माती खाल्ली. म्हणून यशोदा माता त्याला मारण्याकरता काठी घेऊन गेली, पण ते बालक आपल्या याला कृष्ण सांगू लागला. आणि त्या टायमाला यशोदा माता म्हणते, कृष्णा, अरे बळीराम दादानी तुला माती खाताना बघितलंय. त्या टायमाला कृष्ण म्हणतो, आई बळीराम दादा खोटं बोलतोय. कशावरून? कारण कृष्ण म्हणतोय, आई बघ, अगं बळीराम दादा म्हणजे माझा विरोधी पक्ष नेता, कळतं ना, तो काय माझ्याविषयी चांगला बोलणार आहे? कितीही चांगलं करा, तो चांगला बोलतो का? प्रमाण आहे संतांचं, बळीराम दादा मज भेटला आणि तोही माझा पक्षपाती, तो काय माझ्याविषयी चांगला बोलणार आहे? अरे कृष्णा, बळीराम दादाचा जाऊ दे, बाकीचे गोपाळ म्हणतायत कृष्णा तू माती खाल्ली. नाही आई, ते सगळेच खोटं बोलतायत. पण ज्या टायमाला कृष्ण आपल्या आईला सांगत होता, आई मी माती खाल्ली नाही, तेव्हा कृष्णाचं वय जर बघितलं ना, किती वर्षाचं होतं? तर कृष्ण केवळ रांगत होता, तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत. इथं बसलेल्या आई बापाने एक उत्तर द्या, आपलं रांगणारं मूल किती महिन्याचं असतं? मुलं झाले ना तुम्हाला, मग किती महिन्याचं असतं महिला मंडळ? साधारण 7, 8, 9. मग आपलं 7, 8 महिन्याचं रांगणारं मूल कधी बोलतं का? पण तो फडाफडा बोलत होता, सांगत होता, आई मी माती खाल्ली नाही. बळीराम दादा खोटं बोलतोय, सगळे गोपाळ खोटे बोलतायत. यशोदा माता म्हटली, कृष्णा सगळ्यांचं खोटं, तुझंच खरं. पण तुझ्या तोंडाला माती लागली त्याचं काय बरं? बघू, आ कर. आ केल्याबरोबर अनंते ब्रह्मांड उदरी, संपूर्ण तोंडामध्ये यशोदा मैयाला 14 भुवनांचं दर्शन झालं. तुम्ही सांगाल काय काल्याचं कीर्तन चाललंय? ऐका, ज्या यशोदा मातेने त्याचा सांभाळ केला, तिला देखील आपला कृष्ण कसा आहे, किती मोठा हे कळलं नाही. तुकोबाराय म्हणतात, तो पंढरपूरचा देव आपल्याला काय कळेल? एक लक्षात ठेवा, पंढरीच्या पांडुरंगाची आणि आपली भेट वर्षातून 2दाच होती. कधी होते? आषाढी आणि कार्तिकेला. बरं, आषाढी कार्तिकेला देवा तुला तुझे लाखो भक्त भेटण्याकरता येतात, मग पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला देवाशी गप्पा मारायला वेळ आहे का? गप्पा मारायचं जाऊ द्या, आपण जर पंढरपूरला गेलो 2-2 दिवस बारीला लागायचं, कुठेतरी दुसऱ्या दिवशी आपला नंबर लागतो. दुसऱ्या दिवशी आपण देवाच्या जवळ गेलो, काही काही लोक देवाचा फक्त चेहरा बघतात का तिथले लोक लगेच ढकलतात.
काही काही लोक देवाचे पाय बघतात का ते लोक लगेच ढकलतात, आणि काही काही लोक आपण समोरच्या टीव्ही दिसतो की हे बघतात, त्यांना देवच दिसत नाही. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर साधं देवाचं दर्शन घ्यायला टाइम नाही, तर त्याच्याशी गप्पा मारायला वेळ कुठून असणार? तो भगवंत आपल्याला कळणार कसा काय? भगवंताला कळून घ्यायचंय ना, त्याच्याकरता मनामध्ये भाव महत्वाचा आहे. संत महात्मे म्हणतात, देव नेमका कुठे राहतो? न काष्टी विद्या तो देवो, न पाषाणे च मृन्मये, भावी ही विद्या तो देवो, तस्मात भाव ही कारणम. संत महात्मे म्हणतात, माझा भगवंत वाट बघतोय, ती म्हणजे आपल्या भक्ताच्या भावाची. संत महात्मे जे तुम्हाला मला सांगतायत ना, जीवनामध्ये कधीतरी संतांचं ऐकत जा. काही काही लोक कधीच कुणाचं ऐकत नाही, आणि कुणाचं न ऐकल्यामुळे एक उदाहरण तुम्हाला सांगते. एका गावात एक बाई सकाळी सकाळी उठली, तिनं सासूबाई उठली, तिने देवपूजा करायला सुरुवात केली. सुनबाई तिची चपात्या करत होती. सासूबाईची देवपूजा करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर देव्हाऱ्यामध्ये वाजवतात. तिला काय म्हणतात? तुम्ही वाजवता ना. त्यांचा देव्हारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देव्हाऱ्यात घंटी नव्हती, घंटा होता. सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाईने इकडे तिकडे घंटा शोधायला सुरुवात केली. सासूबाईला घंटा काही मिळेना. ती म्हटली, सुनबाई अगं देव्हाऱ्यातला घंटा कुठे बघितला का? थांबा म्हटली आत्याबाई, लगेच घेऊन येते. सुनबाई पळत पळत आली, सासूच्या हातामध्ये घंटा दिला. सासूने तो घंटा हातामध्ये घेतला. तो घंटा अगदी बर्फासारखा थंडगार पडलेला होता. सासू म्हटली, सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता? आत्याबाई अहो सकाळपासून फ्रीज मध्येच होता. अगं घंट्याची जागा देव्हाऱ्यात असते का फ्रीज मध्ये? म्हटली, ग बसा, तुम्हाला काही कळत नाही. सासू म्हटली, का? म्हटली, कसं आहे ना आत्याबाई, मी सकाळी सकाळी उठले, मला जरा एका नवीन भाजीची रेसिपी करायची होती. ती भाजीची रेसिपी बघत असताना त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय का आलं लसूणची पेस्ट करा आणि एक घंटा फ्रीज मध्ये. म्हणून आलं लसूणच्या बरोबर घंटा सुद्धा. हा, आता घंटा म्हणजे तास, तिला ते कळालंच नाही. म्हणून कळत नाही ना, कधीतरी कुणाला विचारा. एका गावामध्ये ना एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. सकाळपासून दुपारपर्यंत तिचा तेवढाच उपक्रम चालू. एका सज्जन माणसानं बघितलं, तो गेला, म्हटला, बाई सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय, तुम्ही सासूचे किती हाल करता? ती म्हटली, हाल करते? अजिबात नाही. म्हटलं, अहो तुम्ही तुमच्या सासूला आत घेता बाहेर काढता, तुमचं चाललंय तरी काय? ती म्हटली, ग बसा, तुम्हाला काही कळत नाही. तो म्हटला, का? तुम्ही सासूचे हाल करता आणि वरून म्हणता मला कळत नाही. ती म्हटली, कसं आहे ना साहेब, मी सकाळी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते, आणि त्याच्यामध्ये रामदेव बाबांनी असं सांगितलंय, सास को अंदर ले लो, सास को बाहर छोडो, सास को अंदर ले लो, सास को बाहर छोडो. आता रामदेव बाबा काय म्हणतात? सासूला आत घ्या बाहेर काढा. ते म्हणतात, बाबांना श्वास घ्या, श्वास सोडा. आपल्याला कळत नाही, त्याला रामदेव बाबा तरी काय करतील? कळत नाही ना, कधीतरी कुणाला विचारा. संतांनी जो मार्ग तुम्हाला आम्हाला सांगितलाय त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा, कारण भगवंत नेमका कुठे आहे? भावामध्ये आहे. जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये होता, त्याला सुद्धा देव कसा आहे, किती मोठा हे कळलं नाही. कारण एक दिवस अर्जुन आला, भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले होते. अर्जुन भगवंतांना सारखा आडपडद्यानं बोलू लागले, परंतु माझ्या देवाला माझा भक्त काय म्हणतोय हे देवाला सांगण्याची गरजच नाही. म्हणून इथे बसलेल्या तुम्हाला सगळ्यांना सांगेल, मंदिरात गेल्यानंतर देवा मला बंगला दे, देवा मला गाडी दे, देवा मला बायको दे, देवा माझी सासू मरू दे, असं म्हणताना अजिबात असं काहीच मागायचं नाही. आपण मंदिरामध्ये गेलो आणि देवानं आपला चेहरा बघितला का देवाला लगेच समजतं याला काय पाहिजे. न सांगताही भक्ताच्या मनातला जाणणारा तो मनकवड्या, त्याला समजलं अर्जुनाला मला बघायचंय. भगवंत विश्वरूप नटले, त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिपले. अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्या डोके घालून बसला आणि ही अडचण देवाच्या लक्षात आली. देव म्हटले, अर्जुना अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे, म्हणून देवाने अर्जुनाच्या प्रत्येक रोमा रोमावर डोळे दिले आणि एक एक डोळा अगदी सूर्यापेक्षाही तेजस्वी, पण तरी सुद्धा अर्जुन भगवंतांचं विश्वरूप पाहू शकला नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, अर्जुनाला जर तो भगवंत जवळ असून सुद्धा कळाला नाही तर देव केवढा आहे याचं माप मत जवळ नाही. अभंगाचे प्रथम शब्द, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. तुकोबराय म्हणतात, देवा करता महत्वाचा आहे तो भाव. ज्याप्रमाणे आपण भगवान परमात्म्याची भक्ती करू ना,
त्याप्रमाणे भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या रूपाने या जगामध्ये यायला तयार असतो. हा काळ भैरवनाथांचा अवतार म्हणजे साक्षात महादेवांचा अवतार आहे. कधीतरी ते महादेवाच्या रूपाने येतात, कधीतरी ते काळ भैरवनाथाच्या रूपाने या जगामध्ये येत असतात. आपल्या भक्ताला जेव्हा गरज लागेल ना, आणि भक्ताचा भाव पाहून माझा भगवान परमात्मा या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी अवताराला यायला तयार आहे. मनापासून भगवान परमात्म्याची भक्ती करा. कारण का तुम्हाला सांगू, आताच्या काळामध्ये तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. विश्वास ठेवण्याकरता एकच जागा आहे, संतांचे पायी हा माझा विश्वास. संतांचे चरण संतांचे पाय, नाही का, हेच तुमच्या माझ्या करता विश्वासाची गोष्ट आहे. नाहीतर काही काही लोक बोलताना म्हणतात, ताई माझा चांगला मित्र होता पण जवळच्याच माणसाने विश्वासघात केला. एक वाक्य लक्षात ठेवा, विश्वासघात करणारे लांबचे नसतात, ते आपल्या जवळचेच असतात. जे 24 तास आपल्या बरोबर फिरतात तेच विश्वासघात करतात. एक उदाहरण तुम्हाला सांगते, पण जे विश्वासघात करतात ते जवळचे. काही एक उदाहरण सांगते. एका गावामध्ये एका मुलाचं नवीन लग्न झालं. नवीन लग्न झाल्यानंतर तो आपल्या आईला म्हटला, आई जरा मी माझ्या सासूरवाडीला जाऊन येतो. आईने सांगितलं, बाळा तू जा, पण संध्याकाळ व्हायच्या आत, रात्र व्हायच्या आत आपापल्या घरी निघून ये. मुलगा म्हटला, का ग आई? आई म्हटली, बाळा तुझ्या लक्षात नाही का तुला रात आंधळ येते? कळतं ना रात आंधळ? मग त्या टायमाला मुलाने सांगितलं, येतो आई. का ग आई? आईने सांगितलं, बघ बाळा, आपण तुझं लग्न करताना त्या मुलीच्या घरच्या लोकांना तुला रात आंधळे सांगितलं नाही, फसून लग्न केलंय. आणि तू जर तिथे मुक्कामाला जर गेला आणि तुला रात आंधळे हे जर कळालं तर उद्या तुझा घटस्फोट ठरलेला आहे. त्याच्यामुळे हे सगळं जर थांबवायचं असेल तर बाळा रात्र व्हायच्या आत आपल्या घरी निघून ये. आता नवीन जावई सासूरवाडीला गेला. जावई सासूरवाडीला गेल्यानंतर जावयाला सासूरवाडीला नवीन नवीनच मान असतो ना. नवीन नवीन 2-4 वर्ष तुम्ही सगळे जावई आहात, तुम्हाला चांगला अनुभव असेल. आता नवीन जावई गेला म्हटल्यानंतर हा सासरा बोलवतो, तो मेवणा बोलवतो, हा मेवणा बोलवतो. असा करता करता संध्याकाळ झाली, त्याला कळालंच नाही. संध्याकाळ झाली, रात्र झाली, त्याला दिसायचं बंद झालं. तेव्हा त्याला कळालं आता माझं काही खरं नाही. रात आंधळ सुरू झालं, रस्ता दिसणार नाही. मुक्कामाला जर थांबलो तर माझं रात आंधळ उघडं पडणार. पण म्हटला आजची रात्र इथे मुक्काम करायचा, पण सकाळपर्यंत सासूबाईला रात आंधळ आहे हे कळता कामा नये. कारण सासरा जास्त चौकशी करत नाही, पण सासूच्या चौकशा जरा जास्त असतात. तो म्हटला सासऱ्यापासून नाही, सासूपासून जपून राहायचंय. आता जावई बापू मुक्कामाला थांबले म्हटल्यानंतर सासूने सुंदरपैकी संध्याकाळी पुरणपोळ्या, सार भात, भजी, कुरड्या, लिंबू वगैरे, तोंडाला पाणी येऊ देऊ नका, हे त्यांनी केलं होतं. सुंदर असा स्वयंपाक तयार केला. पूर्वीच्या काळी आपल्या घरी एखादी गाय असेल, म्हैस असेल किंवा शेळी जर असेल तर जुने लोक काय करायचे, त्या छोट्याशा वासराला आपल्याच्या दाराच्या मागे जागा द्यायचे. सासूबाईंनी संध्याकाळ झाली ते वासरू दाराच्या मागे आणून बांधलं. स्वयंपाक तयार झाला, ताटं वाढण्यात आली. सांगितलं स्वयंपाक तयार आहे, सगळ्यांनी जेवण करण्याकरता बसा. आता याला होतं रात आंधळ. हा पंक्तीला बसला. बरं बसला तर बसला भीतीकडे तोंड करून. सासू म्हटली, जावाई बापू उलटे का बसलात? म्हटलं काही खरं नाही, पण तो हुशार होता. म्हटलं कसं आहे ना मामी, तुमच्या भिंतीला कलर खूप छान दिलाय, मी जरा चेक करत होतो, प्लॅस्टिक पेंट आहे का साधा आहे? झालं का चेक करून? झालं म्हटले. जावई बापू सरळ जेवायला बसले. आता दिसत नसल्यामुळे जावायला जागा नेमकी वासराच्या जवळ मिळाली. सासूबाईने ताट वाढलं आणि ताट वाढल्याबरोबर वासराने याच्या ताटातली पोळी उचलली. सासू म्हटली, जावई बापू अहो लक्ष कुठे आहे तुमचं? वासरानं पोळी खाल्ली तुमची. म्हटलं मामी माझं लक्ष नव्हतं, असं करा मला जरा दुसरी पोळी द्या. सासूने परत दुसरी पोळी याच्या ताटामध्ये ठेवली. सासूना पोळी ताटामध्ये ठेवली आणि वासरानं ती पण लगेच उचलली. सासूबाई म्हटली, जावाई बापू अहो नक्की तुम्ही जेवताय का त्या वासराला जेवायला घालताय? तो हुशार होता. म्हटला जाऊ देव मामी, वासरू कुठं लोकांचं आहे, आपलंच आहे ना. असं म्हणतात ना, दाणे दाणे पर लिखाय खाने वालों का नाम. आंधळाई सांगत नाही. पण म्हटला मामी जाऊ द्या, आता असं करा मला तिसरी पोळी द्या. वासरू कसं येतं कसं पोळी खातं हेच मी बघतो म्हटला. असा राग आला होता या वासरामुळे. म्हटला माझं रात आंधळ उघडं पडणार. आता सासूबाई घरामध्ये पोळी आणण्याकरता गेली. तिला यायला थोडासा टाइम झाला. आता जावयाला वाढायचं म्हटल्यानंतर जरा नम्रपणे आली आणि हळूच ताटामध्ये अशी पोळी ठेवायला खाली वाकली. आणि त्याला वाटलं वासरूच आलं की काय. त्यानं जे ताडकन थोबाडीत मारली एवढी जोरात,
थोबाडीत मारल्याबरोबर आता जावयाने मारली, काही बोलता येत नाही, बिचारी गाल चोळत चोळतच घरात निघून गेली. आता रात्रीच्या टायमाला जावई मुक्कामाला थांबला. याला जरा सकाळी रात्री मध्यरात्री बाहेर जायचं होतं, पण प्रश्न पडला जायचं कसं, दिसत नाही. जावं तर लागणार. पलंगाच्या खाली उतरला, पायाला दोरी लागली. त्याने विचार केला, एक दोरी पलंगाला बांधायची, एक आपल्या पायाला बांधायची, दोरीच्या साह्याने बाहेर जायचं आणि परत दोरीच्या साह्याने घरामध्ये यायचं. पायाला दोरी बांधली, दोरीच्या साह्याने बाहेर गेला. आता तो बाहेर गेला, पण गंमत तशी वासरू दारातच होतं ना. हा येईपर्यंत त्यानं त्याची दोरीच तोडून टाकली. आता प्रश्न पडला, घरामध्ये जायचं तरी कसं, जावं तर लागणार पण जायचं कसं. बरं घरामध्ये कसा तरी गेला, इकडून 2 रूमा इकडून 2 रूमा, जायचं तरी कुठल्या रूम मध्ये दिसतच नव्हतं. बरं गेला तर गेला, परत चुकून सासूच्याच खोलीत घुसला आणि सासूच्या पायावर असा कचकन पाय दिला. सासूबाई उठली, जाबाई बापू इकडे कुठे एवढ्या रात्री. त्याला वाटलं सासू आता आपल्याला मारणार, आता काही खरं नाही. इतका घाबरला होता. म्हटलं कसं आहे ना मामी, मगाशी जेवता जेवता चुकून जे तुमच्या थोवाडीत मारली होती ना, म्हटलं मला झोपच येत नाही, त्याच्याबद्दल फक्त तुमची माफी मागायला आलो होतो. आता हा काय माफी मागायला आला होता. दृष्टांत संपला. एक ध्यानात घ्या, आपल्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम कुणावर करता तुम्ही? कुणावर? जावयावर. का तर आपली मुलगी यांना दिली, यांना प्रेम दिलं तर ते आपल्या मुलीला प्रेम देतील. पण विश्वासघात करणारे म्हणून म्हटलं लांबचे नसतात, ते जवळचेच असतात. म्हणून या विश्वामध्ये विश्वास ठेवण्याकरता एकच जागा आहे, ती म्हणजे संताची पायी. हा माझा विश्वास. संतावर विश्वास ठेवा. का? कारण संताची प्राप्ती झाल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. तुकोबाराय म्हणतात, एवढा मोठा देव आहे. किती मोठा? अर्जुनाला हजारो डोळे दिले, बघता आला नाही. पण जनाबाई म्हणते, मी त्या विठ्ठलाची भक्ती केली, मी त्या विठ्ठलाची भक्ती केल्यामुळे एवढा मोठा देव आहे. पण जनाबाईच्या भावामुळे, भक्तीमुळे तो देव अगदी छोटा झाला. जनाबाई जात्यावर दळण दळायला बसली का जगाच्या बापाने यावं आणि जनाबाईला जात्यावर दळून दळू लागावं. किंवा जनाबाई म्हटली, का रे देवा, रोज पहाटे 4 वाजता तू मला दळण दळू लागण्याकरता येतो, आज देवा दळण दळताना माझी एक अट आहे. देव म्हटला, काय ग जने? जनाबाई म्हटली, हे बघ देवा, आज दळण दळताना मी पुढे बोलते, तू माझ्या पाठीमागं माझ्यासारखं म्हणायचं. ठीक आहे जणे, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. जनाबाई आणि देव दोघं जण जात्यावर दळण दळायला बसले. जनाबाईने ओवी गायला सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. देवाने पाठीमागं म्हणावं, पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. जनाबाईनं म्हणावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. देवाने म्हणावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. पुन्हा जनाबाईनं म्हणावं, रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई माझी माता. देवाने म्हणावं, रखुमाबाई माझी माता ग. अरे देवा, तुझ्या डोक्यात काही फरक झाला का? काय झालं जणे? अरे रखुमाबाई तुझी माता का बायको? इतका देव जनाबाईच्या भक्तीसाठी वेडा व्हायचा. जनाबाईने देवाची किती भक्ती केली का देव जनाबाईला सगळी कामं करू लागायचा. जनाबाईने झाडून काढावं, देवानं केर भरावा, इतका मोठा जनाबाईचा अधिकार. आज लक्षात ठेवा, समाजामध्ये स्त्रिया आणि पुरुषांना 50-50% आरक्षण आहे. मग एखाद्या बाईने सांगितलं, हो आम्हालाही 50% आरक्षण मिळाले, मी आता ग्रामपंचायत मध्ये सरपंच काय, उपसरपंच काय, सदस्य काय, तुमच्यासारखं पद मलाही मिळाले, आम्हालाही 50% आरक्षण आहे. आता मी इकडचं घर झालंय, तुम्ही बाहेरचा ओटा झाडा. झाडाल का? झाडाल का? नाही, नाही झाडणार. नका झाडू, झाडायचंच नाही. स्त्री कितीही जरी मोठी झाली, स्त्रियांची कामं ही स्त्रियांनीच करायची आणि पुरुषांची कामं ही पुरुषांनीच करायची. एका गावामध्ये एक बाई आपल्या नवऱ्याकडून सगळी कामं करून घ्यायची. कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, सगळं. त्याने स्वयंपाक केला की हिनं जेवायला बसायचं, हिनं जेवलं का ताट बाजूला करायचं आणि त्यानं भांडी घासायचे. आजूबाजूच्या बायका म्हणायच्या, काही बाई लाज नाही तुला, नवऱ्याला कामं सांगते. सगळा गाव तिला बोलायचं, पण तिला लाजच वाटत नव्हती. एक दिवस सकाळी सकाळी नवरा उठला, त्यानं झाडू मारायला सुरुवात केली. पळत पळत गेली, म्हटली द्या तो झाडू, आज झाडू मी मारते. नवरा म्हटलं, मग तू झाडू मार, मी स्वयंपाक करतो. म्हटली नाही नाही, तुम्ही स्वयंपाकही करायचा नाही. लगेच गेली, तिनं स्वयंपाक वगैरे तयार केला. नवऱ्याला म्हटली तुम्ही अजिबात काहीच काम करायचं नाही, पाटावर बसा म्हटली. पाटावर बसला, त्याला आंघोळ घातली, त्याला नवीन कपडे घालायला दिले आणि त्याला त्याची आरती वगैरे केली आणि त्याच्या समोर 5 पकवानाचं भोजन पुरणपोळीचं ठेवलं आणि नवऱ्याला म्हटली आजच्या दिवस निवांत जेवा. तो म्हटला काय ग?
वर्षभर मला राब राब राबून घेतेस, आज तुला देव कुठला पावलाय का आयतं ताट मला दिलंय? ती म्हटली अहो मला देव वगैरे काही पावला नाही, तुमच्या लक्षात नाही का आज बैल पोळा येते? तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला माहितीये, फक्त पोळ्याच्या दिवशी बैलांना काम सांगत. म्हणजे काही काही लोकांचं जीवन असं आहे, जन्माला आला हेलन ओझे वाहून वाहून. बायको म्हटली जा दळायला की चालले दळायला, बायको म्हटली घासा भांडी की लागले, अजिबात नाही हो. पुरुष आहात, पुरुषासारखं जीवन जगा, ते फक्त त्यांनीच करावं. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी. त्याच्या पुढे जाऊन सांगते, माझ्या जनाबाईनं भावामुळे भक्तीमुळे किती मोठा अधिकार प्राप्त केला होता. कधी कधी जनाबाई देवाशी भांडण करायची, भांडण करून देवाला शिव्या द्यायची आणि शिव्या देऊन काय म्हणायची, अरे काळ्या विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री पिडाळली, तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे, उभी राहोनी अंगणी शिव्या देती दासी जनी. रस्त्यावर उभी राहायची, देवाला शिव्या द्यायची, म्हणायची काळ्या अरे तुझी रान रणकी झाली. अशी शिवी फक्त आपण आपल्या शेजारच्या बाईला द्या बरं. प्रयोग करू नका, तुमच्या डोक्याला एकही केस राहणार नाही. ती जनाबाई होती. देवा करता महत्वाचा आहे तो भाव, देवा करता गरज आहे ती भावाची. भगवंतावर भाव ठेवायचा आहे ना, त्याच्या करता तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला एकच गोष्ट करायची, वैसोनी करा एक चित्त, खालचा स्वर हा, आवडी अनंत आळवावा. संत महात्मे म्हणतात एका जागी बसायचंय, चित्त एका ठिकाणी स्थिर करायचंय आणि आवडी अनंत आळवावा. मनापासून त्याची भक्ती जर केली तो तुम्हाला आम्हाला प्रसन्न होणार. तुकोबराय म्हणतात एवढा मोठा देव आहे पण कुठे राहतो, तेने संपुष्टी राहावी. संपुष्ट म्हणजे भक्ताची हृदयरूपी पेटी. तुम्ही सांगाल, सगळ्या जगाला माहितीये सावता महाराजांच्या हृदयामध्ये राहिला, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. दुसरा राहिला तो हनुमंतरायांच्या हृदयामध्ये. ज्या टायमाला अयोध्येमध्ये सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता, प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांचे सत्कार केले, मारुतीरायांचा सत्कार मात्र केला नाही. याचं सीता मातेला जरा वाईट वाटलं. सीता माता उठल्या, आपल्या गळ्यातला नवरत्नांचा हार काढला, हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये घातला. हार गळ्यामध्ये घातल्याबरोबर हनुमंतराया उठले आणि त्या हाराच्या प्रत्येक मण्याकडे असे निरखून बघू लागले. बघता बघता एक एक मणी दाताने तोडू लागले आणि बघता बघता काही क्षणातच गळ्यातला हार तोडला आणि जमिनीवर फेकून दिला. एक जण उठला, म्हटला अरे तुझ्यासारख्या माणसाला त्या हाराची किंमत काय कळणार, तू तो हार का तोडलास? हनुमंतरायांनी उत्तर दिलं, सीता मातेने मला हार माझ्या गळ्यामध्ये घातला, त्या हाराच्या मण्यामध्ये माझे प्रभू राम आहेत का नाही हे मी बघत होतो, वरून मला दिसले नाही, मला वाटलं मध्ये असतील म्हणून फोडण्याचा प्रयत्न केला, फोडून बघितलं मध्येही दिसले नाही. मग ज्या गोष्टीमध्ये राम नाही ना ती गोष्ट माझ्या जवळही वापरत नाही, म्हणून हार मी तोडून फेकून दिला. एक जण मुठला, म्हटला हनुमंतराया हे शरीर तुमचं आहे? म्हटले हो. मग तुमच्या देहात राम आहे का दाखवा. दाखवा म्हटल्याबरोबर छाती विदीर्ण केली. सगळ्यांनी हनुमंतरायांच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांना बघितलं. एवढा मोठा जगाचा बाप आहे पण हनुमंतरायांच्या भक्तता किती छोटा झाला तर तेने संपुष्टी राहावे. म्हणून तुकोबराय म्हणतात आपण ज्याप्रमाणे परमेश्वराची भक्ती करू ना त्याप्रमाणे माझा भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. तुकोबराय म्हणतात ज्याप्रमाणे परमेश्वराची भक्ती करू ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा सगळ्या आपल्या भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करत असतो. पण इच्छा अशी करा का जी भगवान परमात्म्यानं पूर्ण केली पाहिजे. या जगामध्ये देव 33 कोटी नाही, 33 कोटी भक्तांकरता 33 कोटी भक्तांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता माझ्या भगवंतानं हे वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेतलेले आहेत. मी मगाशीच म्हटलं का ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला, महादेवांचा अवतार या कलियुगामध्ये झाल्यानंतर या पृथ्वी तलावावर अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता एक अवतार घेतला तो आमच्या काळ भैरवनाथ देवानं. दुसरा अवतार घेतला तो जेजुरीच्या खंडोबाच्या रूपाने ते या जगामध्ये आले. आज योगायोगाने रविवार आहे, वारही खंडेरायांचा आहे आणि मग हे खंडेराय किंवा काळ भैरवनाथ हे वेगवेगळे नसून आज शनिवारी उद्या रविवारी हे दोघही वेगवेगळे नसून या ठिकाणी दोघांचा अवतार म्हणजे मग आपल्या समोर ते वेगवेगळ्या रूपाने आलेत. आणि ज्या टायमाला
भगवान महादेव या जगामध्ये येतात ना, त्या टाइमात खंडोबाच्या रूपाने येतात, कधी भैरवनाथांच्या रूपाने येतात, आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता कुठल्याही रूपाने यायला तयार आहे. ज्याप्रमाणे भक्ती करुणा होय भक्ती केला तैसा, त्याप्रमाणे भगवंत या जगामध्ये येत असतो. पुरवी धरावी ती इच्छा, म्हणून म्हटलं इच्छा चांगली करा. भगवंत तुमच्या माझ्या करता धावून येणार नाही, पण हा संसार आपल्या इच्छा कधी पूर्ण करू शकत नाही. आपण मागतो कुणाकडे? संसाराकडे. आपण याला म्हणतो बाबा 5-10 हजार रुपये दे, त्याला म्हणतो बाबा दे. संसाराकडे मागून चालणार नाही. मागायचंय भगवंताकडे मागा, मागायचंय तुम्हाला संतांकडे मागा. देव आणि संत तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. हृदयामध्ये जागा द्यायची ना, ती सुद्धा भगवंताला द्या, संसाराला नको. काही काही लोक मरेपर्यंत त्यांच्या हृदयामध्ये संसार प्रपंच अशा गोष्टी साठलेले असतात. त्याच्यामुळे काय होते, एक उदाहरण सांगते. एका गावामध्ये एक बाबा मरणार आणि तेवढ्यात त्या बाबाची वाचा गेली. आता वाचा गेल्यानंतर ते बाबा हाताच्या संकेतानं फक्त असे असे करायचे, असे असे करायचे, असे असे करायचे, असे असे करायचे. म्हटले बाबाला झालंय तरी काय? सगळा गाव तिथं गोळा झाला. बाबा सांगतायत तरी काय? एका माणसानं सांगितलं, कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगतायत, आपल्या घरातला धन पैसा संपत्ती ना सगळी पाठीमागच्या भिंतीत ठेवली. पैसा कोणाला नकोय? मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला. म्हटल्या बरोबर. घरातल्या लोकांनी अर्जंट जेसीबी बोलवला, घराची सगळी भिंत पाडली, 1 रुपया सापडला नाही. बाबा हाताच्या संकेतानं फक्त असे असे करायचे, असे असेच करायचे. मुडलं. म्हटले दुसऱ्या भिंतीत असेल, तिसऱ्या भिंतीत असेल. घराच्या 2-3 भिंती पाडून झाल्या, पण एकाही भिंतीमध्ये 1 रुपया सापडला नाही. बाबांनी मनातल्या मनात विचार केला, माझी वाचा गेली, मी आज मरेल की उद्या मरेल याची गॅरंटी नाही. माझ्या मुलांनी उभ्या घराला जेसीबी लावलाय, यांचं चाललंय तरी काय? अक्षरशः बाबा तोंड जोडायचे आणि तोंड जोडून बाबा हाताच्या संकेतानं फक्त असे असे करायचे आणि असे असेच करायचे. मुलं म्हटले आपले बाबा तोंड जोडून एवढं जीवाच्या आकांताने सांगतायत, म्हणजे नक्कीच आपल्या बाबांनी कुठंतरी लाखो रुपये खजिना दाबून ठेवलाय. बाबा सांगण्याचा प्रयत्न करतायत, पण बाबाला काही बोलता येत नाही. म्हटले काही करून बाबा मरायच्या अगोदर बाबाचे लाखो रुपये आणि खजिना भेटला पाहिजे, काय करावं? म्हटले एका माणसानं सांगितलं, तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये एक अशी वनस्पती आहे, ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते. तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती. तिची किंमत आहे 50,000. मुलं म्हटले जाऊ द्या, 50,000 जाऊ द्या, पण बाबाचा खजिना लाखो रुपये कुणाला नको आहेत? म्हणून त्या खजिन्याच्या लाखो रुपयाच्या आशे करता ती 50,000ची वनस्पती आणली, बाबाला खाण्याकरता दिली. बाबाने ती वनस्पती खाल्ली आणि काही क्षणातच बाबा बोलायला लागले. मुलं म्हटले बाबा अहो तुम्ही सकाळपासून जीवाच्या आकांताने हाताच्या संकेताने फक्त असं असं करताय, असं असं करताय. बाबा कुठं ठेवलं धन, कुठं ठेवली संपत्ती, कुठं ठेवला पैसा? बाबा मरायच्या अगोदर 1 मिनिटामध्ये पटकन काहीतरी बोला. बाबा म्हटले पोरांनो, अरे माझी जीव जायची पाळी आली. मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती पीठ चाळायची चाळण आहे ना, ती काल शेजारच्या बाईने नेली. आता मला सांगा, 20 रुपयाच्या चाळणी करता म्हातारा कितीला पडला? 50,000 गेले, वरून घरही पाडलं आणि त्या झटक्यानं बाबा सुद्धा गेले. थोडक्यात काय, या हृदयामध्ये तुम्ही कितीही जरी संसार प्रपंच साठवला ना, हा संसार कसा आहे? रती माईके दुःखाची जनिती नाही अद्यंती अवसान. तुकोबराय म्हणतात, हा संसार आपल्या जन्माच्या अगोदरही आपल्या बरोबर नव्हता आणि आपण मेल्यानंतर सुद्धा आपल्या बरोबर येणार नाही. नाही अद्यंती अवसान, आपल्या बरोबर येणार आहे ते भगवंताचं नामचिंतन. म्हणून तुकोबराय म्हणतात, माझा भगवंत पुरवी धरावी ती इच्छा. एकाने भगवंताकडे संपत्ती मागितली तर भगवंताने त्याचा भाव पाहून सगळा गाव सोन्याचा करून, एकाचा भाव बघितला तर त्याचा गाव सोन्याचा करून दिला. एकाने भगवंताकडे बायको मागितली, देवा तुझ्यासारखी मला बायको पाहिजे. भगवंत स्वतः अर्जुनाची बायको सुद्धा झाले. एकाने भगवंताकडे मुलगा मागितला, देवा तुझ्यासारखा आम्हाला मुलगा पाहिजे. तर द्वापार युगामध्ये माझ्या भगवान परमात्म्यानं वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला. पुरवी धरावी ती इच्छा. भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो, पण इच्छा पूर्ण करत असताना तुकोबराय म्हणतात, माझा भगवंत इतका मोठा आहे का देवा, तुझ्या सत्तेशिवाय हे जग चालत नाही. तुझ्या सत्तेने वेदांसी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे देवा.
तुझ्या सत्तेने वेद बोलतो, तुझ्या सत्तेने सूर्य चालतो, तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, तुझ्या सत्तेशिवाय ढगातून पाण्याचा थेंबही गळत नाही. पण तरी देवा तू तुझ्या भक्ताची परीक्षा पाहतोस. परीक्षा पाहून देवा आपल्या भक्ताकडे काय मागतो? तुळशीचं पान, अभंगाचे 3रे चरण. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. तुकोबराय म्हणतात एवढा मोठा जगाचा बाप आहे, पण आपल्या भक्ताकडे तुळशीचं पान मागतो. भगवंत सांगतात माझ्या भक्ताने मला भेटायला येताना रिकाम्या हाताने यायचं नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रेषती तदहम भक्त्युपह्यतम मशामी प्रयत्नात म्हणः. एर पत्र पुष्प फळ ते भजावयामी स केवळ. वाचून आमचा लाग निष्काळ भक्ती तत्व. भगवान परमात्मा आपल्या भक्ताकडे फक्त पान, फूल आणि फळ मागतो, जास्त काही देव आपल्या भक्ताकडे मागत नाही. म्हणून शेवटी तुकोबाराय म्हणतात जगाचा बाप आहे, पण तुम्ही कुठल्याही मंदिरात जा, विठ्ठलाला तुळसी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा. येरवा विठ्ठला, येरवा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तो येरबा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तो येरबा विठ्ठला. विठ्ठल मागतोय तुळस, गणपती बाप्पा मागतायत. मला वाटतं आज चतुर्थी आहे ना, आहे ना? हा, गणपती बाप्पा मागतात दुर्वा. गणपती बाप्पाची सुद्धा आता योगायोगानं आठवण आली म्हणून गणपती बाप्पाची सुद्धा आपण भक्ती केली पाहिजे, मनापासून त्याला आपण वंदन केलं पाहिजे. विठ्ठलाला तुळसी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा. याच्यापेक्षा माझा देव जास्त काही मागत नाही. मागे तुळशी दळ पाणी, तुळशीचं पान माझा भगवंत तुमच्या माझ्याकडे मागतोय. शेवटी तुकोबाराय म्हणतात, भगवंत म्हणतात तुम्हाला मला सापडायचंय ना, मी कुठे आहे? नाहम वसामी वैकुंठे योगी नामच हृदये यत्र मद भक्त गायंती तत्र तिष्ठामि नारद. ज्या ठिकाणी माझं कीर्तन भजन चालू आहे अशा ठिकाणी मी निश्चित उभा आहे. नारदा मी उभा जेथे माझे भक्त गाती तेथे. माऊली म्हणते किंबहुना पांडवा हरिपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझे. ज्या ठिकाणी माझं भजन पूजन कीर्तन चालू आहे त्या ठिकाणी मी उभा आहे. पुंडलिक रायाची पुण्याई पाहून पांडुरंग परमात्मा आले. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जास्त वेळ घेणार नाही. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये जे छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्ज त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. माझं असं एकही कीर्तन नाही, मी त्या कीर्तनात राजांचं नाव घेत नाही. याला कारण का, आज आपल्या मंदिरावरचे कळस, आपल्या अंगणात तुळस आणि आपल्या कपाळावरच कुंकू आज सुरक्षित आहे. ही फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांची कृपा. राजे जर नसते तर कदाचित आज ही कीर्तन भजन सुद्धा बंद पडली असती. ते होते म्हणून आज हे सगळं चालू आहे. म्हणून मी त्यांचं नाव घेतल्याशिवाय माझं कीर्तन संपत नाही. एका माणसानं मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? नीट आहे का? छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैताना नडून गेला. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. कुलावत सिंहासनाधीश्वर राजाधिराज नीतिवंत कीर्तिवंत छत्रपती शिवाजी